आरोपी होते त्यांच्यावर ज्यांनी भरपोटात हमला केला होता त्यांनी काल एक परिषद घेतली होती, पत्रकार परिषद. त्यामध्ये त्यांनी काही आरोप लावले होते. त्याचं खंडन किंवा वास्तव काय आहे ते आज आम्ही तुमच्या समक्ष सादर करत आहोत. माझे मित्र तुम्हाला बाकीचं हे देतील. नमस्कार, मी ॲडव्होकेट गणेश म्हस्के पाटील. मी 2016 पासून जरांगे पाटलांच्या शोभा संघटनेचा प्रदेशाध्यक्ष आणि कायदेशीर सल्लागार म्हणून काम करत होतो. 2017 मध्ये कोपर्डीच्या भगिनीवर अत्याचार झाला, त्यात तिचा खून केला गेला. ही घटना घडल्यानंतर शोभा संघटनेची एक मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये जरांगे पाटील स्वतः म्हणाले होते की ज्या आरोपींनी हे कृत्य केलंय त्या आरोपींना मी मारायला जाणार. पण त्या वेळेस हे बाकीचे जे साथीदार होते त्यांनी जरांगे पाटलांना अडवलं. म्हणले तुम्ही जाऊ नका, आम्ही स्वतः जाणार. त्या मीटिंगमध्ये 10 ते 12 जण लोक होते. ते 10 ते 12 जणांपैकी सगळे तयार झाले होते, परंतु त्यामध्ये 4 जणांनी जास्त फोर्स केला की आम्हाला जायचं, आम्हाला जाऊ द्या. त्यानंतर 1 एप्रिल 2017 अहमदनगरच्या कोर्टामध्ये त्या आरोपींच्या सुनावणीसाठी त्यांना आणलं असता त्या आरोपींवर ह्या 4 कार्यकर्त्यांनी कोर्टामध्ये हल्ला केला. तो हल्ला केल्यानंतर मला फोन आला की कोर्टामध्ये अशी घटना घडली, तुम्ही ताबडतोब या. त्यावेळेला मी पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात होतो. तिथले कामं सोडले, मी डायरेक्ट नगरला गेलो. तिथं गेल्यानंतर जरांगे पाटील मला भेटले. त्या आरोपींना म्हणजे शुभा संघटनेच्या कार्यकर्त्यांना भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेलं होतं. त्यांची भेट वगैरे घेतली, त्यांच्याकडनं सविस्तर माहिती वगैरे घेतली. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे माझे मित्र ॲडव्होकेट वाजिद खान सर, मी यांना त्या दिवशी रात्री फोन केला की तुम्हाला उद्या सकाळी नगरला यायचं आहे, आपल्याला त्या मुलांचा जामीन करायचा आहे. त्यानंतर सर दुसऱ्या दिवशी आल्यानंतर जरांगे पाटील आमच्या सोबत होते. आम्ही त्यांच्या जामिनासाठी प्रोसेस सुरू केली, परंतु त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्यामुळे 307, ॲट्रॉसिटी, शासकीय कामात अडथळा असे गुन्हे दाखल झाल्यामुळे त्यांना काही वेळेस जामीन झालेला नव्हता त्यावेळेस. त्यानंतर काल जी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये जरांगे पाटलांवर आरोप केले गेले की जरांगे पाटलांनी यांना काही मदत केली नाही किंवा ही घटना घडल्यानंतर जरांगे पाटील घरी गेले, हात मोडल्याचं नाटक केलं, असं काही घडलेलं नव्हतं. कारण जरांगे पाटलांनी तेव्हाच कोर्टामध्ये आमच्या समोर त्या मुलांना शब्द दिला होता की जोपर्यंत तुम्ही तुमच्या घरी जात नाही तोपर्यंत मी माझ्या घरी जाणार नाही. आणि 3 महिन्यांपूर्वी काल ज्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की जरांगे पाटील घरी गेले होते, 3 महिन्यांपूर्वी त्यांनीच पुढारी चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं होतं की जरांगे पाटलांनी आमच्यासाठी खूप काही केलं. उलट आमच्याच परिसरातले लोक आमच्या घरच्यांना फितवत होते, जरांगे पाटलांच्या विरोधात घरच्यांना तयार करत होते. 3 महिन्यांपूर्वी तो जरांगे पाटलांबरोबर चांगला बोलतो आणि अचानक तो युटर्न का मारतो, हा एक मोठा महत्त्वाचा विषय होता. जर आपण त्याची पार्श्वभूमी पाहिली किंवा त्याच्या पाठीमागे जर कोणाचा हात असेल, जर आपण या गोष्टी जर पाहिल्या तर त्याच्या पाठीमागे काही राजकीय नेत्यांचा हात आहे. तो राणेंचा कार्यकर्ता आहे. जर व्हॉट्सअपवरती किंवा फेसबुकवरती, सोशल मीडियावरती जर आपण पाहिलं तर त्याचे असंख्य फोटो राणेंबरोबरचे आपल्याला पाहायला मिळतील. कदाचित ते राणेंच्या सांगण्यावरून जरांगे पाटलांना अडवण्यासाठी किंवा त्यांचं जे आत्ता त्यांना मिळालेला जो प्रतिसाद आहे तो हटवण्यासाठी जाणून बुजून हे केलेलं कृत्य असू शकतं. त्यानंतर तो कालच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणतोय की जरांगे पाटील 8 महिने आम्हाला भेटायला आलेले नाही. आपण जर पाहिलं तर जेलमध्ये फक्त आरोपीच्या रक्ताच्या नातेवाईकांना आणि वकिलांनाच भेटता येतं. ज्यावेळेस दर आठवड्याला मी मुलाखतीला जायचो, त्याची मुलाखत घ्यायचो, त्या चौघांशी बोलायचो मी, त्यावेळेस जरांगे पाटील माझ्याबरोबर असायचे, परंतु ते जेलच्या बाहेर असायचे. त्यांचा निरोप मी त्या मुलांपर्यंत पोहोचवायचो, मुलांचा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवायचो. त्यांच्या घरच्यांना देखील जरांगे पाटलांनी लागेल ती मदत त्यावेळेला केलेली होती, माझ्या डोळ्यात देखत केलेली होती. आपण जर पाहिलं आज जरांगे पाटलांना जी प्रसिद्धी मिळते त्याच्या पाठीमागे त्यांचा खूप मोठा त्याग आहे. त्यांनी मराठा समाजासाठी स्वतःला अर्पण केलेलं आहे, परंतु त्यांची जी प्रसिद्धी आहे ती काही राजकीय नेत्यांच्या डोळ्यामध्ये खूपच असल्यामुळं हे त्यांच्या विरोधात षड्यंत्र रचले जातात आणि त्यांना बदनामी करण्याचे डाव आखले जात आहेत. आता मागे आपण पाहिलं असेल ते अजय बारसकर, त्यांनी देखील जरांगे पाटलांवरती टीका केली. काय होतं, कोणाचं रिगो हर्ट झालं जरांगे पाटलांकडून की लगेच तो विरोधात जातो. त्या दिवशी बारसकर महाराज जरांगे पाटलांना पाणी प्या म्हणून रिक्वेस्ट करत होते, सांगत तुम्ही पाणी प्या.
त्यामध्ये त्यांचा स्वार्थ होता. जर जरांगे पाटील महाराजांच्या ऐकण्यावरून पाणी पिले तर त्यांचं नाव मोठं होईल म्हणून ते त्या स्वार्थापायी ते सांगायला गेले होते. जरांगे पाटलांनी त्यांना नकार दिला, स्टेजवरून खाली हाकललं. तो राग त्यांना आला आणि त्यानंतर लगेच ते जरांगे पाटलांच्या विरोधात बोलायला लागले आणि खोटे खोटे आरोप करायला लागले. आता बऱ्याचशा राजकीय नेत्यांकडून जे जरांगे पाटलांच्या जवळचे कार्यकर्ते आहेत त्यांना फोडण्याचा प्रयत्न केला जातो. असंच मला देखील कित्येक फोन आले होते की जरांगे पाटलांच्या विरोधात तुम्ही एखादी प्रेस घ्या आणि त्यांच्या विरोधात बोला. परंतु जी सत्तेची भूमिका आहे किंवा जी सत्तेची बाजू आहे ती बाजू मांडण्यासाठी मी आज इथं आलेलो आहे. जरांगे पाटलांकडनं असं कुठलंही समाजाचं नुकसान होईल असं कुठलंही कृत्य केलं जात नाही किंवा ते काही समाजाला भावनिक करत नाही की तुम्ही तोडफोड करा किंवा हे करा ते करा. उलट जरांगे पाटील पहिल्या दिवसापासून आजपर्यंत ते सांगतात की आंदोलन आपल्याला शांततेत करायचंय आणि त्याच पद्धतीने शांततेत आंदोलन आजपर्यंत तरी चालू आहे. त्यानंतर जरांगे पाटील हे राष्ट्रवादीचे किंवा शरद पवारांचे संबंधित आहे असाही आरोप होतोय. परंतु आपण कुठेही जरांगे पाटलांचा त्या आंतरवाली सराटीमधला एक फोटो सोडला तर शरद पवार साहेबांबरोबर कुठेही तुम्हाला फोटो दिसणार नाही किंवा त्यांचा कसलाही संबंध नाही. एकमेकांची ओळख सुद्धा नव्हती. जेव्हा आता हे आंदोलन उभं राहिलं तेव्हा त्यांची ओळख झालेली आहे. राष्ट्रवादीचा त्यांना कसलाही पाठिंबा नाही किंवा जरांगे पाटलांनी राष्ट्रवादीला आजपर्यंत कधी कसलाही पाठिंबा दिलेला नाही. आणि हे जे म्हणतात की आम्हाला जरांगे पाटलांनी सांगितलं म्हणून आम्ही जेलला गेलो वगैरे, तर हे पाटलांच्या सांगण्यावरून गेलेले नाही. एक सामाजिक भावना, त्या मुलीवर झालेला अत्याचार, त्याला कुठेतरी वाचा पडावी, न्याय मिळावा या भावनेतून या चौघांनी हे कृत्य केलेलं होतं. त्यामुळे जरांगे पाटलांचा यांच्यामध्ये असलेला जो रोष आहे तो एक राजकीय हेतूतून किंवा कोणतरी यांच्या पाठीमागे आहे ते त्यांना सांगतंय आणि त्यामुळे ते आज मीडियासमोर बोलतायत. अशी सत्य परिस्थिती आहे. यामध्ये मी फक्त 4 कायदेशीर गोष्टींचा खुलासा करतो. पहिल्यांदा, मी स्वतः मुसलमान आहे, मुस्लिम जातीचा आहे असं असताना देखील जरांगे पाटील सगळ्या समाजाला मानतात. त्यांनी शेवटपर्यंत मला वकील म्हणून बदललेलं नाही. आम्हा दोघांची जी जोडी होती ती कायम होती. जोपर्यंत आरोपींना जामीन मिळत नाही तोपर्यंत आम्ही कायम होतो. याशिवाय जरांगे पाटील पुण्याला पडीक होते. आमचे जे ऑफिस आहे वाघोलीचं, त्या ऑफिसमध्ये ते राहायचे का, कारण आर्थिक अडचणी होत्या, जे काही त्यांच्याकडे होतं. याशिवाय पुण्याहून नगरला जाणे, नगरहून वापस पुण्याला येणे, तिथे प्रकरण असेल तर एक दिवस अगोदर आम्ही कुठेतरी लॉजला, रूमला थांबायचो. जे काय असेल छोटं मोठं जेवण खावण ह्या गोष्टी असायच्यात. याशिवाय आम्ही हे प्रकरण लढत असताना ती जी माऊली, ती जी ताई होती ती आमची बहीण होती, म्हणून आम्ही दोघांनीही त्यामध्ये स्वतःहून 1 रुपयाही घेतला नाही. आम्ही स्वतः त्या गोष्टीला नकार दिला का, कारण माझ्याही घरी बहीण आहे, माझ्याही घरी आई आहे, म्हणून आम्ही दोघांनी त्या गोष्टीला विरोध केला की आम्हाला नकोय. याशिवाय वकिलांची जी फौज आहे त्याचा जो होता वकिलांची फौज उभी करेल, तर हो, माझे मित्र, मी, आम्ही जवळपास 7 ते 8 वकिलांनी या प्रकरणात जी फौज आहे ती उभी केलेली होती. किरण डास्कर असतील, आरिफ खान असतील, सुदेश असतील, बरेच आमचे जे वकील मित्र होते, आम्ही पूर्ण आमची टीम उभी केलेली होती त्यामध्ये. म्हणजे कुठेही या व्यक्तींना कायद्यात कमी, फक्त प्रोसिजर कशी असते की खालचा कोर्ट आहे, सेशन कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, ह्या प्रोसिडिंग आहे त्या पूर्ण पार पाडाव्याच लागतात. त्या लोकांना बाहेर काढण्यासाठी दिवस रात्र अहोरात्र आम्ही कष्ट केलेले आहेत आणि आमच्या कष्टाला जेव्हा नाव ठेवलं जातं तेव्हा आम्हाला प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागते. धन्यवाद. बोला.